शुभं करोति। अगं चहा देणारच की नाही मला? अहो आणते, ठेवलाय गॅसवर. अण्णांना दिलास तो? त्यांचा बिन साखरेचा असतो, दुसरा बनवते. आणि एकीकडे तुमच्या डब्याची तयारी चालू आहे. प्रेसवर तसेच झालं नाही तर. आणि मग मी आले तिथे तर रागवाल. आणते. काय अनुला ना कळत नाही काय, चहाच्या वेळेला चहा मिळालाच पाहिजे, नाही तर काय तलप वाढते. माझ्यातलं दिलं असतं तुला. काय बिन साखरेच आहे, तुझी जीभ अधिक कडवड व्हायची. अजून फक्त थोडे दिवस अण्णा. कोण कुठली पोरगी, तिला कॅन्सर झालाय कळल्यावर मी अस्वस्थ झालो. आणि खुद्द आपल्या लाडक्या पुतणीला कॅन्सर झालाय असं कळल्यावर तरुण विवेकचं काय होत असेल. श्रेया, गिरीश, शशांक यांना काय वाटत असेल. नाही बरे, हा तुझा खेळ आता थांबव. तो आता संपायला झाला अण्णा. फक्त थोडे दिवस प्लीज. अरुण काका आणि विवेक काका पुन्हा एकमेकांशी बोलायला लागू दे, एकमेकांच्या वस्तू वापरायला लागू दे. काय झालं तुला? दादा मला काही झालेलं नाहीये, घाबरू नको. मी ब्लड टेस्ट करायला नव्हतो गेलो, मी ब्लड डोनेट करायला गेलो होतो. कुणासाठी? किमयासाठी. दादा बाबा काय म्हणाले ते ऐकलंच ना. कदाचित किमयाचं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागणार आहे, तेव्हा रक्ताची गरज लागणार आहे. मी ठरवलं दर आठवड्याला ब्लड डोनेट करून कार्ड जमवायचे, म्हणजे गरज पडेल तेव्हा त्याच्या बदल्यात आपल्याला रक्त मिळू शकतं. शशांक, अरे एक माणूस दर आठवड्याला ब्लड डोनेट नाही करू शकत. कमीत कमी 3 महिन्याचं अंतर असावं लागतं ब्लड डोनेट करताना. हे दादा माहितीये मला, म्हणूनच मी वेगवेगळ्या नावाने रक्तदान करणार आहे. पहिल्यांदा आकाशच्या या अशा वागण्याचा फायदा झालाय मला. म्हणूनच निशांतला कळलं नाही की मी हॉस्पिटलमध्ये होते. पहिल्या वेळी जेव्हा मी त्याला म्हटलं मी तुला सोडून जाईन, तेव्हा बिथरला तो, चिडला, वायलेंट झाला. पण आता तो टफ झालाय. यावेळी जेव्हा मी त्याला फोन केला तेव्हा चिडला, पण बिथरला नाही. अजून काहीतरी घडायला हवं. आणखीन काय घडायला हवंय की मलाही नीटच कळत नाही. पण एखादं मोठं वादळ यायला हवं, ज्यातून या जहाजाने निभावूनही जायला हवं आणि त्याची दिशाही बदलायला हवी. तुम्ही एक सांगशील, निशाद जर तुझ्यापासून दुरावला तर सहन करू शकशील? शुभं करोति।